अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अखेर शांतता करार झालाय। इराणच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी याची पुष्टी केली आहे। करारावरती सहमती झाली। शुक्रवारी दोन्ही देश सह्या करतील। अमेरिका इराणच्या अंतर्गत कारभारामध्ये दखल घेणार नाही। 30 दिवसांच्या आतमध्ये अमेरिकेचे सैन्य इराणच्या परिसरामधून माघार घेईल। इराणवरती लादण्यात आलेले तेल विक्रीचे निर्बंध हटवले जाणार आहेत। 19 जूनला दोन्ही देशांमध्ये जिनिव्हामध्ये शांती करार होणार आहे। इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची या करारावरती सह्या करतील आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघर गलिबाफ हे देखील जिनिव्हाला जाणार आहेत। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे या करारावरती सही करतील। अमेरिका इराण कराराशी आम्ही बांधील नाही। करार निश्चित झाल्याच्या नंतर इस्रायलची प्रतिक्रिया। राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन जिवेर यांचं वक्तव्य। आमचं अमेरिकेवरती प्रेम आहे, पण त्यांना अधीन नाही। इस्रायल काही बनाना रिपब्लिक नसल्याची त्यांची प्रतिक्रिया। अमेरिका आणि इराणमधल्या शांती कराराचं संयुक्त राष्ट्र महासचिवांनी स्वागत केलंय। अँटोनियो गुटारेस यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन केलंय। दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करावी, हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी। संयुक्त राष्ट्रसंघानं याबद्दलची अपेक्षाही व्यक्त केली आहे। अमेरिका इराणमधल्या सहमतीच्या नंतर लेबनॉनमध्ये जल्लोष। करारावरती मतैक्य होताच लेबनॉनमध्ये आनंदाचं वातावरण। लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरती युद्ध थांबवण्याचा निर्णय। युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलचे लेबनॉनवरती अनेक हल्ले। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं पांढरा धूर सोडलाय। इराणसोबतच्या करारावरती एकमत झाल्याच्या नंतर हा पांढरा धूर सोडण्यात आला। शांततेचं प्रतीक म्हणून हा पांढरा धूर सोडल्याची माहिती आहे। युद्ध संपल्याच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमती 4.50% घसरल्या। कच्चं तेल हे प्रति बॅरल $81.06 पर्यंत खाली आलंय। युद्धाच्या दरम्यान $111 वरती याच्या किमती गेल्या होत्या। शांतता करार झाल्याच्या नंतर अमेरिका आणि इराणकडून सैन्य कारवाई न करण्यासाठी सहमती। लेबनॉनमध्ये युद्धबंदी लागू। ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार असल्याची घोषणा केली आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये केलेली नाकाबंदी हटवणार असल्याची अमेरिकेनं घोषणा केली। अमेरिका आणि इराणमधल्या शांती कराराच्या नंतर इराणच्या सैन्याकडून मोठं विधान। आमच्या सैन्यासमोर अमेरिका आणि इस्रायलचं सैन्य लाचार। इराणी सैनिकांनी याचा दावा केलाय। अमेरिका आणि इस्रायली सैन्यांनी आमच्या सैन्यासमोर पराभव स्वीकारल्याचा इराणचा दावा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शांती करार झाला। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांचं अभिनंदन केलंय। अमेरिका आणि इराणमध्ये शांती कराराचं स्वागत करण्यात येत आहे। या युद्धामध्ये अमेरिकेचं मोठं नुकसान झालं। अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू झाला। 200 जखमी झालेले आहेत। अंदाजे 4 लाख कोटींचं नुकसान झालंय। 40% शस्त्रास्त्र नष्ट झाली। 37 अमेरिकेची विमानं आणि हेलिकॉप्टरचं देखील नुकसान झालंय। अमेरिका इस्रायलसोबतच्या युद्धामध्ये इराणच्या 1500 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला। 15,000 कोटींपेक्षा जास्तीचं नुकसान झालंय। अनेक तेल रिफायनऱ्या उद्ध्वस्त झाल्या। संचार सेवा बंद पडल्या। इराणच्या विकासाच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्कर आणि सरकारच्या विरोधात निदर्शनं आणि आंदोलनं सुरू। रावळकोटमध्ये 80,000पेक्षा अधिक लोक सहभागी। इंटरनेट सेवा बंद असून आणि 53 जणांचा मृत्यू झाल्याच्या नंतरही हे आंदोलन मात्र सुरू आहे। पहलगाममध्ये मुसळधार गारपिटीमुळे सफरचंदांच्या बागांचं मोठं नुकसान झालं। काश्मीरमधल्या पहलगामच्या कात्सू भागाला गारपिटीचा तडाखा। फळ उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे। जम्मू काश्मीरच्या सोपोर बारामुल्ला या ठिकाणी मुसळधार गारपिटीचा तडाखा। फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं। सखल भागामध्ये पाणी साचलंय। जनजीवन विस्कळीत। यंदाच्या जगन्नाथ रथयात्रेचा रथ निर्मितीच्या तयारीला वेग आलाय। अक्षय तृतीयेला पारंपरिक विधीच्या नंतर रथाच्या कामाला सुरुवात झाली। भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या 3 भव्य रथांची निर्मिती। नालासोपाऱ्यामधल्या राहत्या घरी अभिनेत्री संचिता उगले हिनं आत्महत्या केली आहे। कुमकुम भाग्य, वाघले की दुनिया या मालिकांमध्ये तिनं भूमिका साकारली होती। तर विकी कौशल याच्या छावा चित्रपटामध्ये तिनं तारा राणीची भूमिका साकारली। साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली। भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीपात्राच्या खमारी टाकळी या परिसरामध्ये अवैध वाळू उपशावरती वरठी पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 3 ब्रास वाळू आणि 4 ट्रॅक्टर ट्रॉलीसह 49 लाखांचा मुद्देमाल जप्त।
मुंबई विमानतळाला बॉम्बची धमकी, सुरक्षा व्यवस्था वाढवली. बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा तैनात. अज्ञात ईमेल पाठवणाऱ्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. सांगलीमधल्या बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाच्या हत्येप्रकरणामधील मुख्य सूत्रधाराला बेड्या. निलेश गडदे याला कर्नाटकच्या सीमेजवळून अटक करण्यात आली. वेदांत बंडगर या 14 वर्षाच्या मुलाची गोळ्या झाडून त्यानं हत्या केली होती. सांगलीच्या जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोळेकर यांची तडकाफडकी बदली. निलेश गडदे प्रकरण त्यांना भोवलंय. नियंत्रण शाखेमध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली. गुंड निलेश गडदे यानं केलेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणामध्ये जत पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप आहे. गोंदियामधील तुमखेडा इथल्या राईस मिलमध्ये 57 पोती धानाचा अपहार. 3 मजुरांच्या विरोधात गुन्हा दाखल. राईस मिलमधील ट्रकमधून धान चोरी केल्याचा प्रकार घडलाय. संभाजीनगरमध्ये रेशन पोषण आहाराचा काळा बाजार. गुन्हे शाखेचा किराडपुऱ्यामध्ये छापा. 15,75,000 मुद्देमाल जप्त. 3घांचा समावेश आहे आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक फरार झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.